एक महत्त्वाची बातमी येते। मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। 3 ते 4 दिवसांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तर एकेरी वाहतूक सध्या सुरू केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर वाहतूक कोंडीचा चालकांना मात्र मोठा फटका बसतोय। तर वसईच्या सातिवली फाटा येथून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती 11 डिसेंबरपासून रस्त्याचं काम सुरू झालं आहे। आता या कामाला सुरुवात जरी झाली असली तरी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता वसई हद्दीतील ठिकाणी उभा आहोत आणि या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सातिवली ब्रिजवरती सिमेंट काँक्रीटच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बॅरिकेड लावून हा रस्ता पूर्णतः एक साईडमध्ये बंद करण्यात आलेला आहे आणि त्यातच आता वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। गुजरात बॉर्डरपासून ते दहिसर चेक नाक्यापर्यंत असा 121 किलोमीटरचा सिमेंट काँक्रीटचा जो रस्ता आहे हा करण्यात येत आहे। त्याला 583 कोटी रुपयाची मजुरी मिळालेली आहे आणि त्यातच आता हे काम देखील सुरू होत आहे। परंतु वीकेंड आहे आणि वीकेंडच्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी 30 बस देखील आलेला आहे आणि 30 बसला वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात आणि त्यातच आता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील वाहनधारकांना करावा लागत आहे। तर वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत, परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे व कुठेही नियोजन नसल्यामुळे या प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सध्या आता वाहनधारकांना करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक्षा संदीप गायकवाड, लोकशाही न्यूज, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।